जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आज आपल्याला आठवी भक्ती म्हणजे सख्य भक्ती निरूपण नाम या समासावर निरूपण सांगतात. श्रीमद श्री दासबोध दशक चौथा नवविधा भक्ती नाम त्यातील समास आठवा सख्य भक्ती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. माघा झाले निरूपण सातव्या भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान आठवी भक्ती. श्रीराम समर्थ. समर्थ म्हणतात की मागील समासात सातवी भक्ती म्हणजे दास्य भक्ती या समासावर समर्थांनी आपल्याला निरूपण सांगितलं. समर्थ आपल्याला आज आठवी भक्ती म्हणजे सख्य भक्ती निरूपण नाम या समासावर निरूपण सांगतात. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठव्या भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. समर्थ म्हणतात की देवाशी अत्यंत सख्य जोडावे, देवाशी अत्यंत मनापासून सख्य जोडावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे आणि सदैव आपल्या वैखरीमध्ये आपल्या मुखामध्ये त्या ईश्वराचं नाम असावं, त्या ईश्वराचं त्या परब्रह्माचं अखंड नामस्मरण असावं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवती सत्य घडे नेमस्त. समर्थ म्हणतात की देवाला आवडतील अशाच गोष्टी आपण कराव्या, देवाला आवडतील अशीच उत्तमाची कर्म आपण करावी, त्याला आवडेल असेच आपण वागावे, परमेश्वराला आवडेल असेच आपण करावे, असेच आपण वागावे. आणि असे केल्याने निश्चितपणे असे जर आपण केले तर निश्चितपणे भगवंताशी आपले सख्य घडते, भगवंताशी आपले सख्य घडते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तीचे गायन आवडे देवा. समर्थ म्हणतात की भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा. समर्थ म्हणतात की भक्तिभाव आणि भजन अध्यात्माचे निरूपण, भक्तिभाव आणि भजन अध्यात्माचे निरूपण आणि कथा कीर्तन याचे प्रेमाने गायन करावे, याचे प्रेमाने भक्तीने गायन करावे. आणि हे जर प्रेमाने भक्तीने अंतःकरणातून आपण गायन केलं तर परमेश्वराला हे आवडते. परमेश्वराला कथा कीर्तन आणि गायन भक्तीने केले तर परमेश्वर प्रसन्न होतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आपण तैसेची वर्तावे, आपणासी त्याची आवडावे, मनासारखे होता स्वभावे सत्य घडे नेमस्त. समर्थ म्हणतात की देवाला आवडेल असेच आपण वागावे, परमेश्वराला आवडेल असेच आपण वागावे, त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे, परमेश्वराला जे आवडते ते आपल्यालाही आवडावे. असे आपण त्याच्या मनासारखे वागावे. आणि असे वागलो तर साहजिकच निश्चितपणे आपल्यामध्येही सख्य होते, आपल्यामध्येही परमेश्वरासाठी सख्य होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. समर्थ म्हणतात की देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर, देवाचे सख्य घडावे अशी जर आपली मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे, आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे आणि अन्य भावाने, अन्य प्रीतीने आणि अत्यंत भक्तीने जीवा प्राण एवढेच नव्हे तर आपले शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे, आपले शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे आणि भक्तीने त्याचे गायन, त्याचे कीर्तनच करावे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. सांडूया आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वर्ता देवाच्या सांगाव्या. समर्थ म्हणतात की आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावी, आपल्या संसाराची, आपल्या प्रपंचाची काळजी करायची आपण सोडून द्यावी आणि भगवंताचे चिंतन करावे, अखंड त्या परमेश्वराचे, त्या परब्रह्माचे
ज्या ईश्वराने आपल्याला ही सृष्टी दाखवली, ज्या ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं, त्या परब्रह्माचे चिंतन करावे, देवाच्या निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे, त्याचं कौतुक करावं आणि सगुणाच्या कथा इतरांना सांगाव्या. आपल्याला जे ज्ञान आहे त्या इतरांना सांगाव्या आणि देवाचे कौतुक सदैव करत राहावे. देवाचं कौतुक केलं की देव आनंदित होतो, प्रसन्न होतो आणि म्हणून समर्थ सांगतात की देवाच्या कथा इतरांना सांगाव्या, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. समर्थ म्हणतात की देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर, देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळ प्रसंगी सर्व त्याग करावा लागला तरी त्याची तयारी असायला हवी. वेळ प्रसंगी सर्व गोष्टीचा त्याग करावा लागला तरी त्याची आपल्या मनाला तयारी असायला हवी. भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे, भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे. एवढेच नव्हे तर आपण आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी. एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची आपली तयारी असावी, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आपुले अवघेची जावे, परी देवास सख्य राहावे, ऐसे प्रीती जीवे भावे, भगवती लागावी. समर्थ म्हणतात की आपले सर्व काही गेले तरी चालेल, आपले सर्व काही गेले तरी चालेल, पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे. पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे. अशी जीव भावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न व्हायला हवी, अशी जीव भावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न व्हायला पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देव म्हणजे आपला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण तेही ऐसे असे. समर्थ म्हणतात की देव म्हणजे जणू आपला प्राण, देव म्हणजे जणू आपला प्राण, त्याच्या वियोगाची कल्पनाही आपणास सहन होत कामा नये, त्याच्या वियोगाची कल्पनाही आपल्याला सहन होता कामा नये. असे अत्यंत उत्कृष्ट प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवे, असे उत्कृष्ट प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे. यालाच परमप्रेम, यालाच भगवंताविषयी परमप्रेम म्हणतात, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पाडव लाख जो हरी जळता, विहरदारे काढले. समर्थ म्हणतात की ऐसे परम सौख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता, पांडव लाख जोहरी जळता, विहरदारे काढले. समर्थ म्हणतात की असा अत्यंतिक सख्य भाव सांभाळला तर देवाला भक्ताच्या हिताची काळजी पडतेच. देव आपला विचार करतोच आणि देव आपल्याला सुखात समाधान ठेवण्याचा विचार करतो. म्हणून समर्थ म्हणतात की कौरवांचा पांडवांना लक्षग्रहात जाण्याचा कट भुयारी मार्गाने बाहेर काढून श्रीकृष्णाने उधळून लावला. कौरवांचा कट हा पांडवांना जाण्यासाठी रचला होता आणि तो कट भुयारी मार्गाने बाहेर काढून श्रीकृष्णाने उधळून लावला. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर भगवंताची मनापासून अत्यंत भावाने भक्ती केली तर भगवंताला आपली काळजी लागतेच, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देव सख्य तो राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावे जैसी, तैसे येती पडसादे. समर्थ म्हणतात की देवाशी सख्य जोडणे सर्वस्व आपल्या हातात आहे, देवाचे सख्य जोडणे सर्वस्व आपल्या हातात आहे. आपण त्याला साथ घालावी आणि त्याप्रमाणे प्रतिसादही द्यावा, असे समर्थ आपल्याला इथे सांगतात. आपण असता अन्य भावे, देव तत्काळच पावे, आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. समर्थ म्हणतात की आपला भाव अन्याय असेल तर देवही आपल्याला तत्काळ पावतो. आपला भाव शुद्ध असेल, अंतःकरणातून असेल तर परमेश्वरही आपल्याला तत्काळ पावतो. पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रासतो, देवालाही त्रास होतो, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात.
समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात. ये यथा मा प्रपंच तातस्थेव्या भुजाहम. याचा अर्थ समर्थ सांगतात की लोक मला ज्या भावाने शरण येतात, लोक मला ज्या भावाने शरण येतात, माझे भजन करतात, मी निश्चितच त्यानुसार अनुरूप फळ त्यांना देतो. मी निश्चितच त्यानुसार त्यांना अनुरूप फळ त्यांना देतो. हे भगवंताचे वचनच आहे. हे भगवंताचे वचनच आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. जैसे जयास भजन तैसेच देव ही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. समर्थ म्हणतात की ज्याचे भजन ज्या प्रकारे असेल त्याचप्रमाणे देव त्याला तसाच प्रतिसाद देतो. ज्याचे भजन ज्या अंतःकरणातून असते, ज्या भक्तीने असते, त्याचप्रमाणे देव त्याला प्रतिसाद देतो. म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून आहे. हे सर्व आपल्या शुद्ध भावनेवरच अवलंबून आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आपुल्या मनासारखे न घडे तेने गुणे निष्ठ मोडे, तरी गोष्टी आपणाकडे साहजिकच आले. समर्थ म्हणतात की आपल्या व्यवहारिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे देवावरील निष्ठा ढळत असते. आपल्या व्यवहारिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे देवावरील निष्ठा ढळत असते. तर सहज दोष आपल्यालाच आहे. तर समर्थ म्हणतात की सहजच हा दोष आपलाच आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि देवावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्यातला दोष हा आपण काढून टाकला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मेघ छातकावरी ओळेना तरी छातक पालटेना, चंद्रवेळासी उगवेना तरी चकोर अन्याय. समर्थ म्हणतात की ढगांनी पाऊस पडला नाही तरी चातक ढगाकडे डोळे लावून बसतो. पाऊस पडला नाही तर चातक हा ढगाकडे डोळे लावून बसतो. आणि चंद्रोदय तिथीप्रमाणे बदलत असला तरी चकोर त्यावरच प्रेम करतो. चंद्रोदय जरी तिथीप्रमाणे बदलत असला तरी चकोर त्यावरच प्रेम करतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. ऐसे असावे सत्यत्व विवेक धरावे सत्य, भगवंतावरील ममत्व सोडूची नये. समर्थ म्हणतात की ऐसे असावे सत्यत्व विवेक धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सोडूची नये. समर्थ म्हणतात की देवाशी असे सत्य असावे. कुठल्याही प्रसंगी आपला निश्चय सांभाळून देवावरील निरपेक्ष प्रेमाला जराही धक्का लागू देऊ नये. देवाशी आपले सत्य असावे आणि कुठलाही वाईट प्रसंग आला तरी आपला देवावरील विश्वास ढळू द्यायचा नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. सरावा मानव भगवत माता पिता गणगोत, विद्यालक्ष्मी धनविद्य सकल परमात्मा. समर्थ म्हणतात की भगवंतास आपला सखा मानावा. एवढेच नव्हे तर आपले माता पिता आणि विद्यालक्ष्मी धन वित्त इत्यादी सर्व भगवंतच आहे अशी दृढ भावना असावी असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्याची निष्ठा काही तैसेची नसे. समर्थ म्हणतात की सर्वजण तोंडाने बोलताना म्हणतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही, परंतु त्याची तशी दृढ निष्ठा मात्र नसते. त्या व्यक्तीची मात्र तशी दृढ निष्ठा मात्र नसते. पण तो बोलताना मात्र म्हणतो की देवाशिवाय माझं कोणीच नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून ऐसे न करावे शक्य तरी सरोची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी. समर्थ म्हणतात की आपण मात्र असे करू नये. देवाशी सख्य करायचेच, अंतःकरणापासून करावे. आपल्या अंतःकरणात भगवंताला दृढपणे धरून ठेवावे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आपुल्या मनोगत कारणे देवावरी क्रोधास येणे,
ऐसी नव्हे ही लक्षणे सत्य भक्तीचे. समर्थ म्हणतात की जरा आपल्या मनासारखे काही घडले नाही की देवावर क्रोध करतो. जरा आपल्या मनासारखे जर घडले नाही तर आपण देवावर क्रोध करतो. हे काही सत्य भक्तीचे लक्षण नाही. हे मात्र सत्य भक्तीचे लक्षण नाही. देवावर क्रोध करणे हे सत्य भक्तीचे लक्षण नाही. का तर आपलं कुठं चुकतंय, आपलं कर्म कुठं चुकतंय, आपण किती दोषी आहोत याकडे लक्ष द्यायचं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवाचे जे मनोगत तेची आपले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरून एकी. समर्थ म्हणतात की देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते. देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते. अशा दृढ निष्ठा असावी. आपली आशा ही दृढ आणि निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली नाही, आपली इच्छा पूर्ण झाली नाही या क्षुल्लक कारणावरून देवावरील प्रेमामध्ये अंतर पडू देऊ नये. देवावरील प्रेमामध्ये अंतर पडू देऊ नये असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवाच्या इच्छेने वर्तावे, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग साहजिकच स्वभावे कृपाळू देवा. मग साहजिकच स्वभावे कृपाळू देव. समर्थ म्हणतात की देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे. देव जे जे करील ते मनपूर्वक समाधानाने मान्य करावे. असे केले असता समर्थ म्हणतात की असे जर आपण केले तर देव कृपाळू स्वभावाचा, देव हा कृपाळू स्वभावाचा असल्याने सहजच आपल्याला प्रसन्न होतो आणि आपल्यावर कृपेचा तो वर्षाव करतो. सहज आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. पाहता देवाच्या कृपेसी, मातेची कृपा कायेसी, माता विधी बालकासी विपत्ती काळी. समर्थ म्हणतात की देवाची कृपा पाहता आईचे आपल्यावर प्रेम सुद्धा फिके पडते. देवाची कृपा पाहता आईचे आपल्यावरील प्रेम सुद्धा फिके पडते. कारण ती संकटकाळी आपल्याला ठार करण्यासही मागे पुढे पाहत नाही. कारण ती संकटकाळी आपल्याला ठार करण्याचेही मागे पुढे पाहत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवभक्ती कोण वदिला, कधी देखील ना ऐकला, शरणागतास देव झाला वज्र पाजारू. समर्थ म्हणतात पण देवाने आपल्या कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे का? देवाने आपल्या कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे का? असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यात तर आलेच नाही. असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यात तर नाहीच आले. उलट शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देव कवचच म्हणतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवभक्ताचा कैवरी, देव पतिताचा तारी, देव होय सहकारी अनाथाचा. समर्थ म्हणतात की देव हा भक्तांचा कैवरी आहे. तो पतितांचा उद्धार करतो. दीन दुबळ्यांना अनाथांना तो मदत करतो. देव हा भक्तांचा कैवरी आहे. तो पतितांचा उद्धार करतो. दुबळ्यांचा सुद्धा आणि अनाथांचा सुद्धा तो मदत करतो. म्हणून देवावर सख्य असावे, देवावर आपली प्रीती असावी असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देव अनाथाचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविण्याला अंतरसाक्षी गजेंद्र कारणे. समर्थ म्हणतात की देव अनाथाचा कैवरी असून त्याचे नाना संकटातून रक्षण करतो. देव अनाथांचा कैवरी असून नाना संकटातून भक्ताचे रक्षण करतो. तो अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तत्काळ जाणतो. म्हणूनच त्याने गजेंद्रूचा धाव ऐकून तत्काळ तेथे धाव घेतला आणि त्याची मुक्तता केली. गजेंद्रूने हाक मारताच परमेश्वर त्याच्याकडे गेला आणि त्याची त्या संकटातून मुक्तता केली असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जलधारू, देवाचा भक्ताचा विसरू पडणार नाही. समर्थ म्हणतात की देव हा कृपेचा सागर आहे. देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही. देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा कधीही विसर पडत नाही. म्हणून त्या देवावर सख्य असावे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. देवप्रीती राखो जाणे, देवास करावे साजने, जीव लागे अवघी
पिसुने काम न येती. समर्थ म्हणतात की प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो. प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो. म्हणून देवाशी सख्य करावे. ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी, ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी स्वार्थी असतात. आपल्या संकटाच्या वेळेस मात्र कोणीही आपल्याला उपयोगी पडत नाही. परमेश्वरच आपल्या संकटाच्या वेळेस धावून येतो. म्हणून परमेश्वरावरच प्रीती करा, परमेश्वरावरच प्रेम करा आणि परमेश्वरावरच सख्य करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. सत्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणांगतासी. समर्थ म्हणतात की एकदा देवाशी सख्य जोडले की तो कधीही तुटत नाही. एकदा देवाशी सख्य जोडले की तो कधीही तुटत नाही. कारण देवाचे प्रेम कमीच होत नाही. कारण परमेश्वराचे प्रेम कधीच कमी होत नाही. जे देवा शरण जातो, जो देवा शरण जातो, देव त्याचा कधीही त्याग करत नाही. देवही त्याला आपल्यापाशी बोलवतोच आणि त्याची संकटातून मुक्तता करतोच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून सत्य देवास करावे, हितगुज तयासी सांगावे, आठव्या भक्तीचं जाणावे लक्षण ऐसे. समर्थ म्हणतात की म्हणून सत्य देवाशीच करावे. आपल्या मनातील सर्व गोष्टी देवापाशी सांगावे. आपले दुःख, आपले वेदना, आपला त्रास, आपलं जे काही संकट आहे ते देवाला सांगाव्या. ही आठव्या भक्तीचे लक्षण आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. जैसा देव तैसा गुरु, शस्त्री बोलिले हा विचारू. म्हणून सत्यत्वाचा प्रकारू सद्गुरूचा असावा. समर्थ म्हणतात की जसा देव तसा सद्गुरू, जसा देव तसा सद्गुरू असे शास्त्रात सांगून ठेवले आहे. म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावे तसे सद्गुरूंशी सख्य जोडणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भगवंताशी आपण सख्य जोडतो तसं सद्गुरूंशी आपल्याला सख्य जोडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. इति श्री गुरु शिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास 8वा. समर्थांनी आपल्याला सख्य भक्ती निरूपण नाम समास 8वा या समासावर आज निरूपण सांगितले. समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात. जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तये माझी जाता गती पूर्वजासी, मुखे राम नामावली नित्यकारी, जीवाहित सांगे सदा चंद्रमोरी. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की जगात श्री क्षेत्र काशी हे एक महान पुण्यक्षेत्र आहे. जगात श्री क्षेत्र काशी हे एक महान पुण्यक्षेत्र आहे. सर्वर्थाने खरोखरच धन्य आहे. सर्वर्थाने ते खरोखरच धन्य आहे. तेथे जाणारा स्वतः धन्य होतोच. त्या काशी क्षेत्रात जाणारा तर स्वतः धन्य होतोच. इतकेच नव्हे तर पुण्यकर्म करून तो आपल्या पूर्वजनाही सद्गती प्राप्त करून देतो. पुण्यकर्म करून तो आपल्या पूर्वजनासही सद्गती प्राप्त करून देतो. तेथे जो चंद्रमौळी शंकर राहतो तो जीवांना त्यांच्या हितासाठी, तो प्रत्येक जीवांना त्यांच्या हितासाठी राम नाम घेण्यास सांगतो. प्रत्येक जीवांना त्यांच्या हितासाठी श्रीरामांचे नाव घेण्यास सांगतो. अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.